10वी-12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार. मग निवडा केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी. हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि हे आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत. आजच प्रवेश घ्या केपी पॅरे मेडिकल इन्स्टिट्यूट. शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय नाव. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ असून अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली. इमारतीच्या 5व्या मजल्यावरून उडी मारून एका 17 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीत गुरुवारी पहाटे 5:30च्या सुमारास घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. रिद्धी रवी केडिया, वय 17, राहणार निर्मल पार्क सोसायटी, चव्हाणनगर, धनकवडी असे आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या माहितीनुसार रिद्धीने नुकतीच 12वीत प्रवेश केला होता. ती शनिवारवाडा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर घरातील सर्वजण झोपी गेले. रिद्धी तिच्या आजीजवळ झोपायची. पहाटे आजीला जाग आली तेव्हा त्यांना रिद्धी दिसली नाही. त्यांनी कुटुंबियांना सांगितले. पहाटे सर्वजण जागे झाले. त्यांनी घरात शोधाशोध केली, मात्र ती घरात आढळून आली नाही. घराचा दरवाजा पाहिला असता तो आतून कडी कोयंडा लावून बंद होता. त्यामुळे घराच्या गॅलरीमध्ये जाऊन पाहिलं असता त्यांना एक स्टूल तेथे ठेवलेला दिसला. कुटुंबियांनी तात्काळ इमारतीच्या खाली धाव घेतली. पार्किंग आणि मोकळ्या जागेत शोध घेतला असता रिद्धी निश्चित पडलेली दिसली. कुटुंबियांनी तात्काळ रुग्णवाहिका आणि पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिला रुग्णालयात हलवलं, मात्र डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि वह्या पुस्तके ताब्यात घेतली आहेत. पुढील तपास सहकारनगर पोलीस करतायत.